बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून 2 दिवस नाशिक दौरा आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा संदर्भात नियोजन बैठक पार पडेल। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत हे या बैठकीसाठी उपस्थित राहतील। कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहे, त्यामुळे आज एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर असणार आहे। या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी कार्यालयाची साफसफाई देखील करण्यात आली होती। एकंदरीतच नाशिक शहरातील प्रशासन देखील मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आज आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये 2 दिवस असणार आहे आणि त्यानंतर कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे। सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित असते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, मुख्यमंत्र्यांचा 2 दिवसीय नाशिक दौरा आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? प्रज्ञा, अत्यंत महत्त्वाचा हा दौरा मानला जातोय, कारण आगामी कुंभमेळ्या संदर्भात पहिल्यांदाच मुख्यमंत्री जे 13 आखाडे असतात या सगळ्या आखाड्यांच्या प्रमुखशी ते थेट चर्चा करणार आहेत या सगळ्यात कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात। मी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। खरं तर याच कार्यालयामध्ये काही वेळानंतर ही संपूर्णपणे बैठक जी आहे ते पार पडणार आहे आणि त्याआधी इथे पोलिसांकडून तपासणी केली जाते। डॉग स्पॉट पथक जे आहे ते नाशिकमध्ये या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे दाखल होऊन या संपूर्ण परिसरात पाणी केली जाते, कारण अनेक महत्त्वाचे जे आखाडे असतात त्या आखाड्यांचे साधू महंत सुद्धा या बैठकीला असणार आहेत, मुख्यमंत्री असणार आहेत, काही मंत्री सुद्धा या बैठकीला असणार आहेत। त्यामुळे मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावला जाणार आहे आणि पहिल्यांदाच थेट जे 13 आखाडे असतात कुंभमेळ्यामध्ये या सगळ्या आखाड्यांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। काही ज्या आहे महंतांनी नाराजी सुद्धा ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे कामं होत आहेत त्या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती, कारण कामं हे वेगाने होत नाहीत असं काही जे आहे ते महंतांचं म्हणणं होतं। या सगळ्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान पार पडतात या शाही स्नानांचे तारखा आज मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत। पुरोहित संघाकडून खरं तर या तारखा ज्या आहेत ते काढल्या जातात आणि ह्या तारखा आज मुख्यमंत्र्यांना ज्या आहेत ते दिले जाणार आहे आणि सगळे जे प्रमुख साधू महंत आहेत यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आज या शाही स्नानाची तारखा हे आजच्या बैठकीमध्ये हे जाहीर करतील। त्यामुळे एक महत्त्वाचं बैठक आज एकूणच पार पडतोय आणि कुंभमेळ्यासाठी जवळपास 12 ते 15 हजार कोटींचा जो आराखडा आहे तो तयार झालेला आहे, पण अद्याप मंजुरी मिळाली नाहीये। त्याही संदर्भात काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती। आज काही त्या संदर्भात घोषणा होतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे सगळं बघणं आज महत्त्वाचं असेल। निश्चित किरणच्या पद्धतीने पाहिलं की नाशिकचं प्रशासन देखील आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करताना दिसून येत आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचा एकंदरीत हा 2 दिवसीय दौऱ्याची रूपरेषा नेमकी कशी असेल? अगदी काही वेळानंतर मुख्यमंत्री नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येथील। कुंभमेळ्या संदर्भात नियोजन बैठक ते इथे घेतील आणि शाही स्नानाच्या तारखा जाहीर करतील आणि त्यानंतर जे देशभरातून वेगवेगळे साधू महंत आलेले आहेत त्यांच्यासोबत जेवण सुद्धा मुख्यमंत्री करतील अशा पद्धतीची माहिती मिळते, कारण खास मेजवानी म्हणजे महाराष्ट्रीय पद्धतीचं जे मेजवानी आहे पुरणपोळी आमरस अशा पद्धतीचं एक बेत आज आखण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये कार्यक्रम आहे आणि त्याच पद्धतीने अजून 2 कार्यक्रम जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आणि त्यानंतर ते रात्री मुक्कामीच नाशिकमध्ये असणार आहे। काही घरगुती जे कार्यक्रम आहे ते मुख्यमंत्र्यांचा आज नाशिकमध्ये आहे अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे नियोजन आहे। पण या सगळ्या दौऱ्यामध्ये जे महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही वेळानंतर हे चालू होणार आहे। आगामी कुंभमेळ्या संदर्भात जे बैठक आहे ते या नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणार आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ते प्रशासनाकडनं आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतोय। पोलिसांकडनं संपूर्ण परिसराची पाहणी केली जात आहे आणि आजच्या बैठकीमध्ये विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी बैठक आज नाशिकमध्ये पार पडते त्या सगळ्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित किरण, त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।